शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जी देशात महागाईचा भडका जो उडालेला आहे त्यासंबंधी आज आमचे जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे साहेब तसेच दुसरे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील साहेब आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी आज या ठिकाणी जमा झालेलो आहोत की प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे। पेट्रोल डिझेल असू देत, भाज्या असू देत, धान्य असू देत, डाळी तांदूळ इतकी महागाई झालेली आहे की गोरगरिबांना जगणं मुश्किल झालेलं आहे। लोकांना एक तर नोकऱ्या नाही आहेत, पगार नाही आहेत, सगळ्या ज्या नोकऱ्या होत्या त्या प्रायव्हेट केलेल्या आहेत। प्रायव्हेटमध्ये लोकांना 20 ते 25 हजार पगार मिळतो आणि महागाई हा वाचलेली आहे। लोक शाळेची फी वाढलेली आहे, ड्रेसची फी वाढलेली आहेत, मुलांचे पुस्तकांचे दर वाढलेले आहेत। म्हणजे सगळी इतकी महागाईचा आगडोम झालेला आहे की गोरगरीब लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे। आणि या सरकार ठिम्म आहे, हे सरकार मोदी सरकारे पाडण्यात मशगूल आहे, आमदार खासदार फोडण्यामध्ये मशगूल आहे। त्यांना गोरगरिबांशी काही पडलेली नाहीये, फक्त निवडणुका आणि मतदार फोडणं, खासदार फोडणं याच्यामध्ये हे सरकार मग्न आहे। आणि त्या देशातील जी गरीब जनता आहे, गोरगरीब आहेत, मग ते रिक्षावाले असू देत, नोकरदार वर्ग असू देत, प्रत्येकाला ही महागाईची झळ बसलेली आहे। शेतकरी आंदोलन करतात, युवा आंदोलन करतात। आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये आता जून महिना आला तरी अजून पाऊस नाहीये, दुष्काळाची झळ लागलेली आहे, शेतकरी त्रस्त झालेले आहेत, सगळे कामगार वर्ग त्रस्त आहेत। पण मोदी सरकार किंवा फडणवीस सरकार यांना काही पडलेलं नाहीये आणि त्याच्यासाठी म्हणून आज सगळे पदाधिकाऱ्यांनी सर्व लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत। आमच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतलीच पाहिजे, नाहीतर महाराष्ट्र पेटून उठेल आणि पुढे काय होईल त्याची जबाबदारी आम्ही घेऊ नाही शकत। आज तरुण रस्त्यावर दिल्लीत आता आपण बघताय टिपकेनी जे लोकांना आव्हान केलेले आहे ते अख्ख्या दिल्लीमध्ये तरुण उतरलेले आहेत। जसं नेपाळमध्ये, मणिपूरमध्ये जसं युवक रस्त्यावर उतरलेले आहेत तसे महाराष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही। त्यामुळे वेळीच या सरकारने सावध व्हावं व या जी महागाई वाढलेली आहे, मग पेट्रोल दर कमी करावा, इतर धान्य तांदूळ डाळी या वस्तू महाग झालेल्या आहेत, गरजेच्या वस्तू आहेत त्यांच्या किमती स्थिर ठेवाव्या ही मागणी करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे।